आज आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू। उद्यापासून गुरुचरित्र आणि स्वामीचरित्र सारामृत पारायण चालू होणार आहे। 15 एप्रिलला स्वामींची पुण्यतिथी आहे, त्यामुळे उद्या 9 एप्रिलपासून 7 दिवस पारायण करू शकता। तर मी उद्यापासून पारायण करणार आहे, त्यामुळे स्वामींना नैवेद्यासाठी मी बेसन लाडू बनवत होते। तर कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि 1.5 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे। बेसनचं पीठ छान पिवळसर, बेसनच्या पिठाला छान पिवळा रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। तर बेसन पीठ आपलं छान पिवळसर भाजून झालेलं आहे आणि साखर मिक्सरवर दळून घ्यायची आणि ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने किती पीठ घेतलं तेवढीच साखर टाकायची आणि पीठ एकजीव करून त्याचे लाडू बनवायचे, आपल्याला काजू मनुके टाकून। बाय।